एका वाघिणीने संपूर्ण जंगलाचं नशीब बदललं. एका वाघिणीमुळे रणथंबोर हे जग प्रसिद्ध झालं आणि एका वाघिणीला टायगर क्वीन ऑफ द वर्ल्ड असं म्हटलं गेलं. आज आपण ऐकणार आहोत मछलीची खरी, थरारक आणि ऐतिहासिक कथा. नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहतात मिस्टेरियस मराठी. आजचा व्हिडिओ आपल्या कुठल्या कल्पनेवरती नाही, ही आहे भारताच्या जंगलातील सर्वात प्रसिद्ध, शक्तिशाली आणि सर्वात प्रभावी वाघिणीची खरी कथा. रणथंबोरची राणी मछली. मछलीचा जन्म झाला 1996 साली रणथंबोर नॅशनल पार्क, राजस्थानमध्ये. तिचं अधिकृत नाव होतं T16, पण लोकांनी तिला नाव दिलं मछली, कारण तिच्या गालावरती माशासारखा आकार असलेला खास डाग होता. हा डाग तिची ओळख बनला. मछली येण्याआधी रणथंबोर हे धोक्यात होतं. टायगर सायटिंग खूप कमी होती, पर्यटन घटत होतं, जंगल संरक्षणाला निधी कमी मिळत होता आणि काही जण म्हणत होते रणथंबोर आता बंद होईल. आणि मग मछली आली. मछली साधी वाघीण नव्हती, ती योद्धा होती. मगरीशी ही ऐतिहासिक लढाई. मछलीने रणथंबोरच्या इतिहासातील पहिली आणि एकमेव घटना घडवली. 14 फूट लांब मगर. 2 वेळा मछली जखमी झाली, पण तिने हार मानली नाही. शेवटी मगर मारली. ही लढाई पाहून फॉरेस्ट ऑफिसर हे आदरले. आजची ही लढाई द मोस्ट आयकॉनिक वाईल्ड लाईफ बॅटल इन हिस्ट्री म्हणून ओळखली जाते. मछलीमुळे रणथंबोर हे ग्लोबल ब्रँड बनलं. BBC, नॅशनल जिओग्राफी, डिस्कवरी चॅनल, ॲनिमल प्लॅनेट सगळ्यांनी मछलीवरती डॉक्युमेंटरीज बनवल्या. तिच्या फोटोनी जगभरचे मॅगझिन हे कव्हर्स भरले. एका वाघिणीने भारताला 100 कोटींच्या प्लस टुरिझम रेव्हेन्यू हा मिळवून दिला. मछली फक्त योद्धा नव्हती, तर ही सर्वात यशस्वी आईसुद्धा होती. 11 कप्स, त्यापैकी अनेक डॉमिनंट टायगर झाले. तिचा ब्लड लाईन आजही रणथंबोरमध्ये जिवंत आहे. आजही रणथंबोरमधली 60% वाघ हे मछलीच्या वंशजापासूनच आहेत. वय वाढत गेलं, दात तुटले, एक डोळा खराब झाला, शिकार करणं कठीण झालं, पण तरीही मछलीने कधी माणसावरती हल्ला केला नाही. फॉरेस्ट डिपार्टमेंटने तिला लिव्हिंग लिजेंड म्हणून स्पेशल प्रोटेक्शन दिली. 18 ऑगस्ट 2016मध्ये मछलीचा मृत्यू झाला. वय सुमारे 20 वर्ष. आणि त्या दिवशी फॉरेस्ट ऑफिसर रडले, फोटोग्राफर गप्प झाले आणि रणथंबोर हे शांत झालं. पण मछली मेली नाही, ती इतिहासामध्ये अमर झाली. लोक विचारतात मछली इतकी विशेष का होती, तर उत्तर सोपं आहे. अपार धैर्य, विलक्षण बुद्धिमत्ता, टेरिटरी कंट्रोल, फिअरलेस ॲटिट्यूड आणि नशीब बदलण्याची ताकद. ती फक्त वाघीण नव्हती, ती एक युग होती. तुम्हाला काय वाटतं मछली वाघीणबद्दल? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.